बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेतील विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने वर्चस्व प्रस्थापित केला आहे। एकूण 10 पदांपैकी 8 पदांवर युतीने विजय मिळवत नगर परिषदेवरील पकड आणखी मजबूत केली आहे। शेगाव नगर परिषदेत आज पार पडलेल्या विशेष सभेत विविध विषय समित्यांचे गठन आणि सभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। नगर परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने बहुतांश विषय समित्यांवर भाजप शिवसेना युतीने आपला झेंडा फडकावला आहे। नगर परिषदेत सध्याची पक्षीय स्थिती पाहता भाजपचे 15, शिवसेनेचे 2, काँग्रेसचे 6, MIMचे 4, वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि उद्धव ठाकरे गटाचा 1 नगरसेवक आहे। या संख्याबळाच्या जोरावर युतीने विषय समित्यांवर नियंत्रण मिळवलं आहे। बांधकाम समितीच्या सभापतीपदी अंकुश देशमुख, पाणी पुरवठा समितीवर पवन महाराज शर्मा, शिक्षण समितीवर सोनू उर्फ रमेश मोहोड, आरोग्य समितीवर आकाश नावकार, तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सौ सुचिता काळे यांची निवड झाली आहे। स्थायी समितीत सौ अलका खानजोडे आणि शिवाजी बुरुंगले यांचा समावेश करण्यात आला आहे। निवड जाहीर होताच शहरात विजयी सभापतींची मिरवणूक काढण्यात आली। मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले। शेगाव नगर परिषदेत आता युतीचा प्रभाव अधिक मजबूत झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। हा संतभूमीमध्ये शेगाव नगर परिषदचे स्थायी समितीचे गठन झाले आहे। या गठनाच्या अंतर्गत नगर परिषद शेगावमध्ये 10 पैकी 8 भारतीय जनता पक्ष शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। उपाध्यक्ष, शिक्षण समिती, बांधकाम समिती, आरोग्य समिती, महिला बाल कल्याण समिती, स्थायी समितीचे 2 सदस्य असे सर्व निवडून आलेले आहेत। सर्व सदस्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतो व संत नगरीचा विकास व्हावा ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो।